नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सध्या पितृपक्ष चालू आहे आणि बऱ्याच जणांच्या घरी श्राद्ध असतात. तर श्राद्धामध्ये खूप सारा स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे आपल्याला खूप घाई होत असते सकाळी उठल्यावर. तर खूप साऱ्या भाज्या एकाच वेळी करायच्या असेल तर हे नियोजन नक्की करा. आता यात बऱ्याचशा गोष्टी आपण आधीच करून ठेवलेल्या असतात. आदल्या दिवशीच जर आपण त्या करून ठेवल्या तर स्वयंपाकाला अजिबात पण उशीर लागत नाही. तर बघा, मी गवारीच्या शेंगा ज्या होत्या त्या आधीच निसून ठेवल्या होत्या आणि मग त्या शिजवायला ठेवल्या आहेत. थोडंसं मीठ टाकून त्या शिजवून घेतल्या आहे आणि लगेच इकडे मी कारले कट करण्यासाठी घेतलेले आहेत. आणि कारले ना हे देठ त्याचे ठेवायलाच हवे असं आमच्याकडे म्हटलं जातं. आणि हो, यातले जे भाज्या किंवा हा जो स्वयंपाक आहे ना, तो माझ्या सासरी किंवा आमच्या गावाकडच्या पद्धतीकडे जसा केला जातो मी त्याच पद्धतीने करत असते. म्हणून तुम्ही पण तुमच्या पद्धतीने करू शकता. फक्त वेळेचं नियोजन असं पटापट करता येईल ह्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, तिकडे मी कारले कट करून घेतले आणि मग खलबत्त्यामध्ये कोथिंबीर व मसाले टाकून व्यवस्थित असं काढून घेतलं. आणि हा जो साधा सिंपल काढलेला जो मसाला असतो ना, हा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. त्यात आता दाण्याचं कूट मिक्स करून घेतलं, त्यात मीठ पण ॲड केलेलं होतं. इकडे चिरलेल्या कारल्यांना मीठ लावून ठेवलं होतं, त्याच प्रमाणात तिकडे पण ॲड केलेलं. त्यामुळे तुमच्या प्रमाणाने तुम्ही व्यवस्थित तिथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि मग नंतर छान असे कारले भरून घेतले आणि मग ते फक्त तेलात वाफवले होते. आणि बघा, आता ते कारलेची भाजी मी करून घेतली. तेलात ते छान असे वाफवून घ्यायचे आहे. थोडंसं तेल टाकून मस्त असे ते वाफवण्यासाठी ठेवायचे. आणि कारले जळू नये म्हणून त्यावर झाकण ठेवून आणि त्यात झाकणावर थोडं पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे खूप छान असे ते शिजतात पण आणि खाली लागत पण नाही. अशा पद्धतीने कारल्याची भाजी करून घेतली आणि ती साईडच्या गॅसवर शिफ्ट केली. तिथेच लगेच दुसरी कढई ठेवून गवार पण शिजली होती, ती गवारीसाठी तयारी करून घेतली. त्यामध्ये मी चवळी पण ॲड करून घेतली होती. काय असतं ना, गावाकडे जास्त स्वयंपाक केला जातो भरपूर लोकांसाठी, म्हणून थोड्या थोड्या वेगवेगळ्या भाज्या केल्या तरी चालतात. आणि आमच्याकडे अशी ही चवळी आणि गवारची मिक्स भाजी होते आणि 2च जणांसाठी स्वयंपाक करायचा होता, म्हणून प्रमाण सगळं थोडं थोडं घेतलं होतं. आणि गवाराच्या भाजीत पण मी तो काढलेला मसाला टाकून घेतला आणि ती परतून छान अशी वाफायला ठेवून दिली. आणि इकडे लगेच मी भेंडी कट करायला घेतली होती. भेंडी कट होतेच तोपर्यंत तिकडे गवार पण छान अशी तयार झालेली होती भाजी. बघू शकताय तुम्ही, वाफवलेली मस्त गवार तयार होती. ऑलरेडी ती शिजली होती, त्यामुळे जास्त टाईम त्याला बिलकुल पण लागत नाही. 1-2 ते 5 मिनटामध्ये ती गवारीची भाजी छान होते. आणि मी काय करते ना, एक ताट घेते मोठं आणि त्या ताटातच सगळ्या भाज्या अशा काढून घेते. काय होतं ना, जेव्हा आपण ताट वाढायला घेतो ना जेवणासाठी, तर कोणतीच गोष्ट कोणतीच भाजी विसरू नये यासाठी मी सगळं एकत्र काढून घेते. आणि प्रमाण कमी असल्यामुळे ते काढलेलं होतं एका ताटात मॅनेज. तर नंतर भेंडी भाजी कट करून झालेलीच होती. त्यानंतर मग भेंडीला पण छान अशी साधीच फोडणी देऊन घेतली जिरेची आणि त्यात भेंडी टाकून परतून त्यातून वरून मसाले टाकले. तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, मिरचीची करू शकता किंवा मसाल्याची करू शकता. असे सगळ्या प्रकारचे मसाले आणि चवीनुसार मीठ टाकून हे परतून घ्यायचं आहे. आणि ती पण भाजी एकदम फटकन होते, खूप जास्त टाईम लागत नाही. आता इकडे ती भाजी मी टाकते तोपर्यंत दुसऱ्या साईडला कारल्याची भाजी पण माझी तयार होऊन गेलेली होती. आता त्यानंतर मी लाल भोपळा घेतला कट करायला. लाल भोपळा व्यवस्थित कट करून घेतला आणि तो कट करताना वरचं पूर्ण काढून त्याचं साल पण पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं. सेम बटाट्याच्या भाजीसारखीच ही भाजी असते करायची, त्यामुळे त्यात जास्त काही हे होत नाही, फक्त थोडी कडक असते. व्यवस्थित त्याचे साल काढून घ्यायचे आणि बटाट्याच्या भाजीसारखं त्याचं बटाट्याचे काप करतो आपण तसे कट करून घ्यायचे. आणि त्यानंतर एकदम साधी फोडणी द्यायची. या भाजीला पण खूप जास्त असं शिजायला टाईम लागत नाही, एकदम झटपट होणारी भाजी आहे. बटाटे तरी शिजायला टाईम लागतो, याला शिजायला अजिबातच जास्त टाईम लागत नाही. त्यामुळे याला जिरेची फोडणी देऊन
मस्त तेलात टाकून घेतले, परतून घेतले आणि वरून मसाले वगैरे टाकून घेतले. त्यात पण हळद, लाल मसाला, थोडासा काळा मसाला असे सगळे मसाले टाकून घेतले, मीठ टाकून घेतलं आणि छान परतून वाफायला ठेवून दिली. एक 5 मिनिटातच ही भाजी झाली. अजून बरेच सारे पदार्थ असतात या श्राद्धाच्या थाळीमध्ये, पण काही ठिकाणी काही पदार्थ केले जातात, काही ठिकाणी काही केले जात नाही. म्हणून आमच्याकडे जे पदार्थ केले जातात त्याचाच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत आहे. तुमच्याकडे काही वेगळं केलं जात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं काही ठिकाणी थापी वडी केली जाते, काही ठिकाणी आळूची रस्सा भाजी केली जाते, अशा वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. तर त्याचप्रमाणे आमच्या इकडे अशाच भाज्या केल्या जातात. तर बघा, ती भाजी टाकते तोपर्यंत भेंडीची भाजी पण इकडे माझी तयार होती आणि एक 5 मिनिटांवर नंतर भोपळ्याची भाजी पण ऑलमोस्ट माझी झालेली होती. त्यानंतर मी भजींसाठी पीठ भिजवून घेतलं होतं. आमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या भज्या केल्या जातात, जसे की गिलक्याची भजी, त्यानंतर आळूची भजी. आळूचे आम्ही पात्रे किंवा वड्या न करता भजेच करून घेतो आणि मिरचीची वगैरे भजी पण करून घेतो. देठाच्या मिरचीची भजी लागते असं म्हटलं जातं आणि ते म्हणजेच लागू पडतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आम्ही ते देठाची प्रत्येक गोष्ट करत असतो आणि लगेच इकडे भोपळ्याची भाजी पण तयार होती. अशा प्रकारच्या छान भाज्या झालेल्या होत्या आणि उडीदाची डाळ मी रात्रीच भिजवून घेतली होती, ती पण स्वच्छ करायला घेतली होती. ती डाळ स्वच्छ करून नितळत ठेवली आणि मी खिरीसाठी 2 तासापूर्वी तांदूळ भिजत ठेवले होते. त्यातच मी वेलची पूर्ण टाकून घेतली आणि मिक्सरमधून फिरवून घेतली, कारण वेलची पूड नसल्यामुळे त्यातच वेलची टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि इकडे दूध उकळायला ठेवलं होतं. दूध, पाणी जसं तुम्हाला हवं असेल ते आधीच तुम्ही गरम करून घ्या आणि मग त्यात ती जी पेस्ट केलेली होती तांदूळाची ती त्यात टाकून घ्यायची. कारण काय होतं ना, याच्यामुळे शिजायला खूप कमी टाईम लागतो आणि एक 5 ते 10 मिनिटातच आपली खीर खूप छान शिजून व्यवस्थित तयार होते. आणि इकडे माझी कढीला पण फोडणी देऊन झालेली होती. तो शॉट घ्यायला जरा विसरली, त्यामुळे मी डायरेक्ट कढीच तुम्हाला दाखवत आहे. आणि यामध्ये ना मी तुपाची फोडणी दिली, त्याच्याने खूप टेस्ट छान येते. आणि इकडे थोड्या वेळात 5 मिनिटातच खीरमधले तांदूळ आपण जे टाकलेले होते पेस्ट, ती शिजली होती आणि वास पण खूप छान येत होता. त्यानंतर साखर घालून थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आणि वरून थोडं खोबऱ्याचं कीस टाकला, त्याच्याने टेस्ट एकदम छान येते. नंतर एक उकळी आली की खीर आपली एकदम रेडी असते. आणि इकडे उडदाची जी डाळ होती ती मी निथरत ठेवली होती. ती व्यवस्थित निथरून झाल्यावर त्याला मिरची, कोथिंबीर, जिरे असे टाकून मिक्सरमधून काढून घेतली होती. त्यात अजिबात पाणी घातलं नव्हतं आणि त्यानंतर मी तळण वगैरे काढून घेतलं. त्या गोष्टींचे काही मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण त्या नॉर्मलच असतात सगळ्या. तळण काढून वगैरे चपात्या केल्या, भात केला आणि मेन गोष्ट म्हणजे पित्राच्या ज्या जेवण असतं ना त्यामध्ये ना तुपाचा जास्त वापर करावा. असं म्हणतात की श्राद्धाचं आपण जे जेवण देतो ना ते तुपाचा वास स्वर्गात जातो आणि तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो. त्यासाठी तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा. खीरमध्ये म्हणा, कढीमध्ये, नंतर भात लावताना आपण भातात आपण तेल टाकतो थोडंसं, त्याऐवजी तूप टाकायचं आणि अशाच जास्तीत जास्त तुपाचा वापर करायचा असतो. चपात्यांना पण तूप लावून मग चपात्या बनवायच्या. आणि बघा मी इथे भजे बनवले होते, त्यानंतर आळूचे पण भजे बनवले होते आणि नंतर मिरचीचे भजे बनवले होते. जसं आपण कारल्याला देठासकट ठेवली होती तसेच मिरची ते पण देठासकटच भजे बनवायचे आणि तेच ते श्राद्धासाठी ते ताटात ठेवायचे. त्यानंतर उडदाचे वडे पण खूप छान जमले होते. अजिबात पण त्याचा म्हणजे शेप खूप जास्त बिघडला नव्हता. आणि चपाती झाल्यावरच लगेचच तवा गरम असतानाच भज्यांचं पीठ मध्ये थोडं जास्त पाणी टाकून छान असे धिरडे म्हणता आमच्याकडे, ते मी करून घेतले होते आणि ते कट करून ते पण नैवेद्याच्या ताटाला ठेवायचे असतात. त्यानंतर भात, कढी, खीर अशा सगळ्या प्रकारचं वाढून झाल्यावर गरमागरम तूप लावलेली चपाती ठेवायची आणि सगळ्या गोष्टींवर वरून तूप टाकायचं, म्हणजे खीरवर असो किंवा
कढीवर आणि थोडं भातावर पण अशा छान असं तूप टाकून ताट हे परिपूर्ण करायचं। अशा पद्धतीने आमच्याकडची श्राद्धाची थाळी तयार होती। तर तुम्हाला पण माझ्या काही टिप्स आवडल्या असतील आणि कशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवला ह्या गोष्टी जर आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट काहीतरी करून जा, म्हणजेच मला पण तेवढं पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेशन भेटेल। धन्यवाद।